हॅलो, सर्वांचं मनापासून मनपूर्वक या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. गगनभेदी नजर ज्याची पहाड सव विशाल गाया, दगदगता सूर्यही चुकतो वंदितो तुम्हा प्रथम प्रभू शिवराया. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा, ज्यांचा बलिदान मास खऱ्या अर्थाने या महिन्यामध्ये सुरू आहे. अर्थातच शंभू शिवछत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना देखील त्रिवार अभिवादन, त्रिवार मानाचा मुजरा. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमाशंकर परिसरातील एक छोटंसं गाव चिखलगाव, बाजूला आरळा नदी आणि आरळा नदीच्या या पात्रामध्ये आपण या मैत्री चषकाचं सुंदर अप्रतिम नियोजन आयोजन पाहतोय. 3 दिवस संपन्न झालेत. दिवस क्रमांक आजचा 4था आहे. PCMC पिंपरी चिंचवड तालुका क्रिकेट असोसिएशन मधील 8 संघ या खेळपट्टीवरती खेळताना आपल्याला आज दिवसभरामध्ये पाहायला भेटणार आहेत. आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्व सामने आपण नॉकआउट पद्धतीने इथे मात्र संपन्न करणार आहोत. प्रणवदादा गोपाळे बलिगडा संघटना, त्याचप्रमाणे जिवलग मित्र परिवार खेड तालुका, दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी चिखलगाव ग्रामस्थ यांच्या वतीने केलेले दर्जेदार आयोजन नियोजन देखील मात्र आपण पाहतोय. पहिली मॅच, पहिला सामना 2 मातब्बर संघांमध्ये. एका बाजूने रुद्रांश 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये भोसरी 11 अशी मॅच. जे अर्थातच रुद्रांश 11 हा संघ इथे मात्र भोसरीचाच आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये फ्युचर वाईव्ह 11 हा संघ मात्र रुद्रांश 11 या संघाच्या विरोधामध्ये इथे मात्र खेळत आहे. पहिल्या मॅच मध्ये पहिली मॅच निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर फ्युचर वाईव्ह 11 या टीमला आपण फलंदाजी साठी देखील मात्र मैदानाच्या मध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपण जर इथे पाहिलं तर रुद्रांश 11 या टीमला देखील मात्र आपण पाहतोय. चेंडू हवेत असणार आहे, टिपला जाईल, फलंदाज या चेंडूवरती होईल, मात्र फेल, विकेटचं पतन. मैत्री चषक 2025 देखणं आणि सुंदर अप्रतिम आयोजन नियोजन या शिवदर्शन क्रीडा संकुलन चिखलगावच्या मैदानावरती आपण ही मानाची दर्जेदार स्पर्धा देखील पाहतोय. दिवस 4था आहे. पहिली मॅच आपण पाहतोय. विकेट देखील आली. काही सूचना आणि काही नियम असणार आहेत. ते नियम मी तुम्हाला इथे सांगत आहे. पंचांचा निर्णय इथे अंतिम राहील. फेकी गोलंदाज या स्पर्धेमध्ये अपात्र आहे. दिलेल्या निर्धारित वेळेमध्येच तुम्हाला तुमची मॅच इथे मात्र कंप्लीट करायची आहे. सामना जो आहे तो मात्र इथे कंप्लीटच करायचा आहे. इथे पुन्हा एकदा विकेट आली. फलंदाज ह्या चेंडूवरती इथे मात्र बाद झाला. फक्त तुमच्या टीमचे कॅप्टन जे कर्णधार असतील तेच फक्त इथे पंचांशी बोलतील किंवा चर्चा करतील. जर इतर कोणत्याही खेळाडूने बाद घातला, जर पंचांशी चर्चा केली जास्त वेळ, तर तिथे मात्र त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. त्याचप्रमाणे रिव्ह्यू इथे मात्र कुठल्याही संघाला घेता येणार नाही. पंचांना जर फक्त डिसिजन डाऊटफुल वाटला तर तिथे मात्र फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, म्हणजे चेक करू शकतात. चेंडू केव्हाही हरवला, भिजला, फुटला, काहीही झालं तरी नवीनच बॉल इथे मात्र आपण वापरणार आहोत. अनेक मान्यवर, अनेक अतिथी
या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक मनापासून सहर्षाचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. सामना क्रमांक 1 पहिल्या मॅचला पहिल्या सामन्याला इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. 2 फलंदाज जे आहेत ते मात्र आतापर्यंत बाद झालेत बॅटिंग टीमचे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा पाठची कडा, चेंडू हवेत, यष्टीरक्षक डाऊन दी बॉल, टिपला जाईल. फलंदाज या चेंडूवरती सुमित होतील फेल. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं बदन किशोर यांनी झेल टिपला. सुमित यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज निवाडर मैदानावरती तुषार देखील मात्र इथे दाखल होणार आहे. फ्युचर वाईफ 11 या संघाला आपण पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना पाहतोय. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर त्यांच्या विरोधामध्ये रुद्रांश 11 भोसरीचा एक मातब्बर संघ इथे मात्र मैदानावरती आहे. नवीन फलंदाज तुषार आलाय खेळपट्टीवरती. तुषार यांच्या जोडीला आपण मैदानावरती राज यांना देखील पाहतोय. आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरं जे मार्गस्थ आहे गोलंदाज आहेत विशाल. इथे जर पाहिलं तर हा चेंडू मात्र खेळपट्टीच्या बाहेर पडलाय. बॅकवर्डला चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार येतोय त्या चेंडूवरती चौकार. पंच काय असेल याच्या स्वरूपात जर पाहिलं तर व्हाईट बॉल इथे मात्र पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा आहेत. आताच्या 5 धावा ऍड होतील. धावफलकावरती धावा आहेत 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय मैत्री चषक 2025 हा चौकार. 4 धावा. धावफलक जे आहे ते मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिलं तर तब्बल 16 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. बॅटर पुन्हा एकदा तयार. इथे जर पाहिलं तर खबर पॉइंटला हा फटका फलंदाजाला घेऊन काढायचा होता. बॅट आणि बॉल था तिकडे मात्र संपर्क देखील मात्र पाहायला भेटला नाही. अचूक टप्प्याचा चेंडू डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिला आहे. चांगला चेंडू, चांगला बॉल आणि त्याच पद्धतीने चांगला फटका, चांगलीशी एक धाव त्या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं गेलं. धावफलकावरती धावा तब्बल 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिलं तर इथे दुसरा मार्ग असतंय. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती सुरेख होता. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील मात्र पाहायला भेटला नाही. डॉट बॉल आलाय. धावफलक जे आहे ते मात्र स्थिर आहे. यावेळेस इथे मात्र फाटका जर केला चेंडू हवेत असणार आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला जाईल. फलंदाजाचा खेळ होईल या चेंडूवरती फेल. विकेटचं पतन.
नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती दाखल होणार आहेत. स्वप्नील यांना देखील मात्र आपण इथे मात्र खेळपट्टीवरती बांधणार आहोत. स्वप्नील गोलंदाजी करेल. बॅटिंग लाईन मध्ये अर्थातच इथे जर पाहिलं तर इथे न्यू बॅटर देखील मात्र मैदानामध्ये दाखल होणार आहे. सचिन यांना देखील मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील मात्र खेळलाय चांगल्या पद्धतीने अक्रॉस द बॅट पद्धतीने हा फटका खेळून काढला. तिकडे त्या चेंडूवरती धावा येणार आहेत. 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हा चेंडू मात्र अप्रतिम होता. डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलेला आहे. स्वप्नील यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. चांगला बॉल आणि त्या चेंडूचा समाचार घेतलाय. चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. येतोय मैत्री चषकाचा चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 24 धावाच्या मात्र धावफलकावरती. एका बाजूने तुषार आणि तुषार यांच्या जोडीला आपण मैदानावरती सचिन यांना पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती समोर न स्वप्नील आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये. तिसऱ्या षटकामध्ये आपण त्यांना गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे डाऊन दी बॉल झाला. टिपला झेल प्रथमेशनं आणि फलंदाज या चेंडूवरती होईल फेल. विकेटचं बदन. तुषार बाद. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे राहुल. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळून काढलाय. बॅकपटला तिकडे मात्र धावा ज्या आहेत त्या मात्र येणार आहेत. आकडे मात्र पुन्हा एकदा चेंज होतील. धावफलकावरती धावा तब्बल 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. त्यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिकडे खूप दूरवरनं धावत पळत आला. चेंडू खाली झेला आणि टिपलाय तिथे. फलंदाज या चेंडूवरती होईल बाद. विकेटचं पतन. नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मात्र मैदानावरती आता दाखल होईल. प्रथमेश यांना आपण पाहणार आहोत. 6 फलंदाज जे आतापर्यंत मैदानावरती बाद झालेले आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हा चेंडू मात्र सुरेख होता. संपर्क देखील मात्र तिकडे बाट हाती बॉलचा पाहायला भेटला नाही. नवीन गोलंदाज आले 4थ्या षटकामध्ये. गणेश यांना देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गणेश
गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत. चांगला बॉल निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर बाटवरती चेंडू घेऊन कव्हरला हा फटका खेळायचा होता, विशेष करून फलंदाजाला. परंतु त्या चेंडूवरती संपर्क देखील मात्र बॅट आणि बॉलचा पाहायला भेटला नाही. लागोपाठचे 2 चेंडू आपण इथे डॉट पाहिलेले आहेत. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती सुरेख पद्धतीने पेश केलाय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर हा बॉल देखील मात्र तिकडे वाईड असणार आहे. अतिरिक्त धावेने धावफलक जे आहे ते मात्र पुन्हा एकदा वाढलंय. यावेळेस इथे मात्र थोडासा पाय जो मात्र खेळपट्टीवरनं सरकलेला असेल, तदनंतर तिथे खेळाडू गोलंदाज खेळपट्टीवरनं खाली कोसळला. थोडीशी पायांना इजा देखील पोहोचते. काळजी घेणं फार गरजेचं आहे. सिमेंट विकेट आहे. इथे तुम्ही जोरात रन मात्र घेत असता. अर्थातच तिथे जर पाहिलं तर अगदी खेळपट्टीवरती गोलंदाज जिथनं गोलंदाजी करतो तिथे काही प्रमाणावरती माती देखील असते. माती आणि सिमेंट यांचं कॉम्बिनेशन फारसं जुळत नाही. अगदी जर पाहिलं तर तिथनं पाय सटकला, थोडीशी इजा देखील मात्र तिथे खेळाडूच्या पायाला पोहोचली. पुन्हा एकदा तिथे मात्र तो स्वतःला स्थिर करेल. याच्या स्वरूपात जर पाहिलं तर थोडी मॅच इथे मात्र देखील मात्र थांबलेली आहे. ब्रेक देखील मात्र इथे मॅचमध्ये पाहायला भेटतोय. त्यानंतर पुन्हा एकदा मॅच इथे मात्र सुरू होणार आहे. तबलक्यावरती धाबा आहेत. तब्बल 26 धाबा ज्या मात्र धपलक्यावरती असतील. यावेळेस इथे मात्र हा चेंडू सुरेख होता. भाट आणि बॉलचा तिकडे मात्र संपर्क जो आहे तो मात्र पाहायला भेटला नाही. अर्थातच तिकडे डॉट बॉल देखील मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहिलाय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू घेतला. फटका देखील मात्र चांगला आलाय. तिकडे त्या चेंडूवरती धावा देखील ज्या आहेत त्या मात्र येणार आहेत. आकडे जे आहेत ते मात्र मैदानावरती चेंज होत आहेत. तब्बल 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र फटका प्रतिम. क्षेत्ररक्षक खूप जोरवरती बनेगा दर्शक प्रयत्न झाला होता, परंतु तिथे प्रयत्न अपुरे पडले. चेंडू सीमा पार येतोय सनसनीत हा चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले. आकडे देखील मात्र मैदानावरती जे आहेत ते मात्र पुन्हा एकदा चेंज झालेले आहेत. तब्बल 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती. नो बॉल तिथे मात्र पंचांनी घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. प्रिट बॉल होता तिथे मात्र त्या चेंडूवरती फटका देखील मात्र खेळून काढलाय. तिथे नक्कीच झेल टिपला, परंतु तिथे फलंदाज बाद नसणार आहे. कारण फ्रीट बॉलवरती शक्यतो झेल टिपला किंवा फलंदाज त्रिफळा बाद झाला तर तिथे बाद नसतो. फक्त धावबादची विकेट आली फ्रीट चेंडूवरती तर तिथे विकेट दिली जाते. इथे जीवदान प्राप्त होईल. एक धाव आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती युवराजजी गोपाळे सर मला घेऊन जातील. तब्बल 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक संपलं जे मात्र चौथं.
यावेळेस हा चेंडू मात्र इथे सुरेख होता. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील मात्र पाहायला भेटला नाही. षटक पासला इथे मात्र सुरुवात झालेली आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरती किरण आहेत. बॅटिंग ट्रॅकवरती इथे जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला बॅटर. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सरळ बॅटनं फटका खेळला. राहुल यांना देखील मात्र आपण स्ट्राईक एंडला बॅटिंग करताना पाहतोय. दुसऱ्या बाजूने प्रथमेश आहेत त्यांच्या समवेत. यावेळेस इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. मोठा फटका त्या चेंडूवरती येऊ शकला नाही. दरम्यान तिकडे जर आपण पाहिलं तर धाव जी आहे ती मात्र पुन्हा एकदा वाढेल. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील मात्र खेळून काढलाय. त्या चेंडूवरती आकडे जे आहेत ते मात्र मैदानावरती पुन्हा एकदा चेंज होतील. आताच्या धाबेने धावफलक पुन्हा एकदा वाढले. एक सिंगल आली. धावफलकावरती धावा आहेत 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र हा चेंडू मात्र वाईड असणार आहे. अवांतर धाव आली. अवांतर धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये जे आहे ते मात्र पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. यावेळेस इथे मात्र थेट शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. तिकडे बाईकच्या माध्यमातून एक धाव जी आहे ती मात्र पळून पूर्ण केली जाईल. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. आताचा धावा किती पंच? आताच्या 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती ऍड होतील. धावफलकावरती धावा तब्बल 42 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. याच्या स्वरूपात जर पाहिलं तर गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज इथे किरण यांचं देखील षटक संपलं. षटक क्रमांक देखील मात्र 6 इथे सुरुवात होईल. यावेळेस इथे मात्र गणेश आलेत गोलंदाजच्या ट्रॅकवरती. त्यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलं. दरम्यान धावा येणार आहेत. आकडे जे आहेत ते मात्र पुन्हा एकदा चेंज होणार आहेत. धावफलकावरती धावा तब्बल 2 धावा. धावफलक पुन्हा एकदा वाढले गेलं. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 44 रन ऑन स्कोर कार्ड. 44 धावा ज्या मात्र धावफलकावरती. विकेट देखील मात्र तिकडे त्या चेंडूवरती प्राप्त झालेली आहे. तिसरी धाव जेव्हा मात्र फलंदाज इथे धावत होता तेव्हा मात्र धावबादची विकेट आली. फलंदाज जो आहे तो मात्र तिथे बाद झाला गेला. आता नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेला असेल. पूजन यांना आपण पाहतोय. फटका तर इथे खेळलाय. चेंडू थेट जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. आउट ऑफ दी पार्क येतोय सनसनीत ब्रँड हिट षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा
स्कोर कार्ड वरती धावा जर इथे आपण पाहिल्या तर 50 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र अक्रॉस दी बॅट फटका खेळायचा होता, चेंडू मात्र बॅकवर्टला गेला. पंच अजित भाऊ करवणार आहेत. बाईकच्या माध्यमातून ही धावा आली. धावफलक पुन्हा एकदा वाढेल. आकडे जे आहेत ते मात्र पुन्हा एकदा चेंज होतील. धावफलकावरती धावा तब्बल 51 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. कबरला हा फटका खेळला, तिकडे त्या चेंडूवरती धावा देखील मात्र बलून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा आल्यात. 2 धावेने धावफलक जे आहे ते मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 53 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र डिरेक्ट शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. तिकडे त्या चेंडूवरती एक धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा असतील 54 धावा ज्या मात्र धावफलकावरती. सहावं षटक मार्गस्थ आहे आणि इथे पहिल्या इनिंग मधील शेवटच्या षटकातील हा शेवटचा बॉल असेल. फटका खेळायचा होता, पूर्णपणे बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. बाईकच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक धाव आली. त्याचबरोबरीनं तिकडे मात्र मैदानावरती षटक देखील संपलं जाणार आहे. 6 षटकांचा खेळ इथे मात्र मैदानाच्या मध्ये संपला गेला. बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये धावा झालेल्या आहेत 55 धावा आणि विजयासाठी प्रतिस्पर्धी संघाला बनवाव्या लागतील तब्बल 56 धावा.
नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं मैत्री चषक 2025 मध्ये आम्ही करतो सहर्ष असं स्वागत. सेकंड इनिंगला देखील मात्र मैदानावरती इथे सुरुवात झालेली आहे. 2 सलामीचे बॅटर मैदानावरती दाखल आहेत. रुद्रांश 11 या टीमचे एका बाजूने सोहेल आणि किशोर ही जोडी इथे मात्र मैदानावरती असणार आहे. समोरचा गोलंदाजच्या ट्रॅकवरती प्रथमेश यांना देखील मात्र आपण मैदानावरती पाहतोय. या वेळेस इथे मात्र भन्नाट फॅग चांगला चेंडू चांगला बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. त्या चेंडूवरती कुठलीही धाव येणार नाही. धावफलक जे आहे ते मात्र स्थिर असेल. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त एकच धाव जी मात्र धावफलकावरती आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अजित भाऊ सातकर आहेत. दुसऱ्या बाजूने प्रकाश भाऊ भोमले यांना देखील मात्र आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे डाऊन दी बॉल टिपला जाईल. फलंदाज इथे मात्र या चेंडूवरती सोहेल फेल. विकेटचा बदन धक्का पहिला. रुद्रांश 11 भोसरी या टीमला. संतोषनं इथे मात्र मित्रांनो अप्रतिम झेल टिपलाय. सोहेलला माघारी यावं लागलं. आता नवीन फलंदाज निबाडार स्वप्नील इथे मात्र मैदानावरती दाखल होणार आहे. स्वप्नीलला इथे चांगली खेळी करावी लागणार आहे. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर इथे मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत स्वप्नील यांना देखील. स्वप्नील आणि सचिन सचिन बाद झाला. अर्थातच सोहेल बाद झाला. किशोर आणि स्वप्नील ही जोडी खेळपट्टीवरती आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका प्रतिम चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल. शिवारीच्या पार येतोय सनसनीत हा चौकार. 4 धावा. पुढील मॅच जी असणार आहे तिचा टॉस जो मात्र आपण इथे संपन्न करतोय. एका बाजूने असेल योद्धा 11 विरुद्ध नामदेव शेठ ढाके स्पोर्ट फाउंडेशन. दोन्ही टीम चला मित्रांनो की आपल्याला या पटकन टॉस जो आहे तो मात्र आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर संपन्न करतोय. यानंतरच्या मॅचचा यानंतरच्या सामन्याचा यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हा चेंडू मात्र व्हाईट बॉल आणि त्याच बरोबरीनं डायरेक्ट हिट. पंच अनुभवी आहेत. विचारपूर्वक निर्णय देणार आहेत. विकेट येणार नाही. फलंदाज आपल्या घेट्यामध्ये सुखरूप पोहोचलाय. धावफलक जे आहे ते मात्र पुन्हा एकदा वाढेल. वाईड प्लस प्रकाश भाऊ बोंबले एक सिंगल असेल बरोबर ना. वाईड प्लस एक सिंगल. आताच्या 2 धावा. 2 धाव्याने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. यावेळेस फटका प्रतिम. वा भाई वा. नेत्र दीपक डोळ्यांची पार न फेडणारा हा फटका होता. चेंडू थेट जाऊन पोहोचला सीमा पार. आलाय चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक जे आहे ते मात्र पुन्हा एकदा वाढेल. आकडे चेंज होतील धावफलकावरती धावा. तब्बल धावा असतील 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक जे आहे ते पहिलं मार्गस्थ आहे. हा चेंडू मात्र वाईट बॉल असेल. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा आहेत 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलाच मार्गस्थ आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत प्रथमेश. फ्युचर वाईफ या टीमकडनं गोलंदाजी करतोय प्रथमेश. चांगला फटका त्याचबरोबरीनं चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र आपण पाहिलंय. दरम्यान एक धाव आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल.
धबलक्यावरती धावा आहेत. तब्बल 13 धावा ज्या मात्र धबलक्यावरती. षटक संपलंय पहिलं. 13 धावा ज्या मात्र धबलक्यावरती. षटक क्रमांक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 ला सुरुवात होणार आहे. तुझर बाई या टीमकडनं गोलंदाज इथे मात्र तयार असेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मार्कवरती. एका बाजूने रुद्रांश 11, दुसऱ्या बाजूने फ्युचर वाईफ अशी मॅच इथे मात्र मैदानावरती रंगलेली आहे. पहिला सामना पहिल्या मॅचला इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ज्यावेळेस इथे मात्र हलकीची प्लेसमेंट. हलक्या हातानं चेंडू ट्रॅव्हल केला. दरम्यान एक धाव आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढला. धावफलकावरती धावा तब्बल 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षकाला तिथे अंदाज येऊ शकला नाही. निश्चित स्वरूपात सूर्य जो आहे तो मात्र सचिन यांच्या थेट डोळ्यांवरती आला. चेंडू मात्र तिथे दिसू शकला नाही. चेंडू मैदानावरती नो मॅन्स लँड मध्ये पडला. तिकडे धावा येत आहेत. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढले गेलं. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे हा चेंडू सुरेख होता. वेगवान चेंडू इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे. यानंतरची मॅच एका बाजूने उद्योजक नामदेव भाऊ ढाके स्पोर्ट फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधामध्ये युद्ध 11 टीम. तुमच्या नावाचा नामोल्लेख इथे झालेला आहे. कॅप्टन पाठवा. अप्रतिम प्रहार. चांगला फटका लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल झाला असेल. फलंदाज ह्या चेंडूवरती होईल वेल. विकेटचं बदन. बिग विकेट गॉन. मुके ग्लोबल कंपनीचे सर्व प्रतियश उद्योजक म्हणून ज्यांची या परिसरामध्ये ख्याती राहिलेली आहे. या भागामध्ये सामाजिक राजकीय कला क्रीडा व्यापार या सर्वच क्षेत्रांवरती ज्यांचं प्रभुत्व राहिलं. कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ज्यांनी कायमस्वरूपी हातभार लावला. या स्पर्धेमध्ये ज्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. मुके ग्लोबल कंपनीचे सर्व आमचे मार्गदर्शक उद्योजक किरणदादा मुके यांचे बंधू निलेशदादा मुके हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या मॅचचा टॉस संपन्न करणार आहोत. निलेशदादा या व्यासपीठाच्या समोर आपल्या शुभ हस्ते इथे मात्र आपण टॉस जो आहे तो मात्र संपन्न करतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने हा चेंडू मात्र खेळून काढलाय. त्या चेंडूवरती एक धाव आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढला. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 16 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक येथे दुसरा मार्गस्थ आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज दीपक आहेत. योद्धा 11 टीम. योद्धा 11 टीम आपणास विनंती आहे. कॅप्टन चला पटकन. या चेंडूवरती चांगला फटका. शॉर्ट कव्हर लेनला हा फटका आला. तिकडे त्या चेंडूवरती धाव जी आहे ती मात्र घेतली जाणार आहे. पुन्हा एकदा एक धाव आली. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ इथे मात्र मैदानावरती संपलेला आहे.
सामना क्रमांक 2, एका बाजूने युद्ध 11 आणि दुसऱ्या बाजूने नामदेव डाके स्पोर्ट फाउंडेशन टीम. कॅप्टन आलेत प्रतिनिधी उद्योजक मुके ग्लोबल कंपनीचे सर्व किरणदादा मुके यांचे बंधू, आमचे मार्गदर्शक आणि या स्पर्धेचे आयोजक माननीय श्री निलेशदादा मुके यांच्या शुभ हस्ते आपण इथे मात्र टॉस जो आहे तो मात्र इथे संपन्न करतोय. टॉस संपन्न झाला. टॉस कोणी जिंकला? नामदेव भाऊ डाके स्पोर्ट फाउंडेशन या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः काय डिसिजन घेतला आपण? फलंदाजी घेतली. युद्ध 11 या टीमला इथे क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही टीम यानंतरच्या मॅचसाठी तुम्हाला मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा. मैत्री चषक 2025 हा देखना सोहळा इथे मात्र चिखलगावच्या मैदानावरती थाटलेला आहे. भीमाशंकरचा हा परिसर आहे. अगदी जर पाहिलं तर या गावापासून भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग अगदी खूपच जवळील अंतरावरती आहे. अगदी त्याच भीमाशंकरच्या सानिध्यामध्ये असणारं एक छोटंसं गाव चिखलगाव आणि या चिखलगावला बिलॉंग करणारी मानाची स्पर्धा आपण मैदानावरती पाहतोय. जीवलग मित्र परिवार खेड तालुका आणि परमदादा गोपाली बलगडा संघटना, दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी चिखलगाव, समस्त ग्रामस्थ चिखलगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न होत असणारी ही मानाची स्पर्धा आहे. इथे जर आपण पाहिलं तर फटका देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता. तिकडे त्याच्या डोबरती धाब आली. एक सिंगल येते. षटक 3ला सुरुवात झालेली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आहेत रत्नेश. फ्युचर वाईफ या टीमकडनं रत्नेश गोलंदाजी करतोय. समोरनं बॅटिंग क्रीजवरती बॅटर आहेत सरफराज यांना देखील आपण पाहतोय. फटका प्रतिम डिपिड विकेटला गॅप शोधलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल. सीमारेषा पार. सरफराजच्या बॅटमधनं येतोय हा सनसनी चौकार. चांगला फटका आणि त्याच बरोबरीनं तिथे मात्र धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक इथे मैदानावरती मार्गस्थ आहे. तिसरं क्लीन बोल्ड फलंदाज इथे सरफराज बाद. एक तेरी एक मेरी विगडाली या आधीच्या चेंडूवरती चौकार केला आणि इथे गोलंदाजानं प्रत्युत्तर दिलं. विकेट आली. सरफराज बाद. बॅक टू द पवेलियन. तिसरा फलंदाज इथे मात्र मैदानाच्या मध्ये बाद झालेला आहे. नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मैदानावरती दाखल होईल. विशाल. विशाल यांना इथे मात्र आपण खेळपट्टीवरती बांधणार आहोत. विशाल आणि त्यांच्या जोडीला इथे सोपलेले आहेत खेळपट्टीवरती. समोरनं गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये रत्नेश आहेत. धावफलकावरती धावा तब्बल 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. शेवटचे 21 बॉल शिल्लक आहेत आणि 21 बॉल मध्ये 34 धावा बनवायच्यात. यावेळेस इथे फटका अप्रतिम. चेंडू तिकडे थेट जाऊन पोहोचेल. सीमारेषा पार. येतोय सनसनीत हा षटकार. धावफलक देखील मात्र मैदानावरती मित्रांनो वाढले. आकडे जे आहेत ते मात्र पुन्हा एकदा चेंज झालेत. धावफलकावरती धावा तब्बल 28 धावा ज्या मात्र धावफलकावरती 28 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील खेळला. चेंडू मात्र डिपिड विकेटला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं मस्तक के ऊपर दस्तक. चरण षटकार. 6 धावा. उद्योजक अमोल दादा मोरे साहेबांचे या ठिकाणी आगमन.
त्यांचं देखील पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून आम्ही या मैत्री चषक 2025 मध्ये स्वागत करत आहोत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा या चेंडूवरती देखील गोलंदाजाला आसमान दाखवलंय. फटका खेळला, सीमा पार येतोय. लागोपाठचा हा तिसरा षटकार फलंदाजाच्या बाटमधनं. विशालच्या बाटमधनं इथे लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 षटकार आलेले आहेत. धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा तब्बल 40 धावा ज्या मात्र धावफलकावरती. शेवटचे 18 बॉल शिल्लक असतील. 18 बॉल मध्ये 16 धावांची गरज. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज तयार असेल. दीपक यांना देखील मात्र आपण इथे पाहणार आहोत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट. जबरदस्त प्रहार. गॅप शोधला, चेंडू जाऊन पोहोचला, सीमारेषा पार आलाय. सनसनीत हा चौकार. 4 धावा. धावफलक जे आहे ते मात्र पुन्हा एकदा वाढेल. आकडे जे आहेत ते मात्र मैदानावरती पुन्हा एकदा चेंज झालेले आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा एक चांगला फटका आणि त्याच बरोबरीनं तिकडे चेंडू जाऊन पोहोचेल. थेट सीमारेषा पार आलाय हा सनसनीत चौकार. बॅक टू बॅक लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 चौकार आले. धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढले गेलं. धावफलकावरती धावा तब्बल 48 धावाच्या मात्र धावफलकावरती असतील. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. स्विच हिट पद्धतीने हा फटका खेळायचा होता, परंतु मोठा फटका येऊ शकला नाही. त्या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव आली. पळून पूर्ण केलेली असेल ही धाव. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 49 धावाच्या मात्र धावफलकावरती. जारच्या पाण्याची गाडी आलेली आहेत. सर्व जे स्वयंसेवक आहेत सर्वांना विनंती आहे, पाण्याचे जे जार आहेत ते मात्र गाडीमधनं खाली घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित या ठिकाणी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लावायचे आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा फटका देखील खेळून काढलाय. चेंडू हवेत असणार आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र डब्बा पडला. तिकडे धावा देखील मात्र घेतायत. 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं गेलं. धावफलकावरती धावा 51 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. यावेळेस पुढे सरसावत बाटवरती चेंडू घेतला जरूर. तिकडे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. विकेट येते. फलंदाज या चेंडूवरती बाद. विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मात्र मैदानावरती दाखल होणार आहे. मंथन यांना देखील आपण नवीन फलंदाज म्हणून खेळपट्टीवरती पाहतोय. दुसऱ्या बाजूने स्ट्राइक एंडला बॅटर देखील मात्र तयार आहेत. चांगला बॉल, चांगला चेंडू देखील मात्र इथे पाहिला. विजयासाठी अवघ्या अजूनही फक्त आणि फक्त 5 धावा ज्या मात्र बनवायच्या आहेत. अजून सामना देखील इथे संपलेला नाही, कारण 5 धावा ज्या आहेत त्या मात्र अजून बनवायच्यात. काही होऊ शकतं. इथे काय झालंय तर फटका खेळलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावा. सामना इथे संपलेला आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये
रुद्रांश 11 भोसरी हा संघ विजय होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघ या मॅच मध्ये होतोय फ्युचर वाईफ 11 हा संघ. खूप दूरवरनं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तुम्ही आलात आणि पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ करून दाखवलात, त्याबद्दल तुमचं देखील आम्ही करतो विशेष आभार व्यक्त. बाहेर येताना आणि जाताना एका लाईनअप मध्ये जायचं आहे आणि यायचं आहे याची देखील नोंद घ्या. चला लगेचच आपण सामना क्रमांक 2 ला इथं सुरुवात